औरंगाबाद 52 दरवाजे असलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यातील एक शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय गेट, मीर आदिल दरवाजा, त्यालगत असलेली किले अर्कची तटबंदी, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा वारसा जतन करणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, रंगीन दरवाजा आणि सुभेदारी गेस्ट हाऊसच्या परिसरात वसलेली तटबंदी आणि शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयाचे गेट जतन आणि संरक्षण करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे. या ठिकाणी बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. याच कारणामुळे तटबंदी आणि विश्रामगृहामध्ये असलेल्या मोकळ्या जागेचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यात येत आहे. या जागेचा वापर विविध लोकोपयोगी कार्यासाठी जसे की ओपन एअर थिएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेरिटेज वॉक, रिहर्सल परेड ग्राउंड, पोलीस बँड, NCC परेड ग्राउंड, शैक्षणिक मेळावे इत्यादी सारख्या सामाजिक कार्यासाठी सिटी सेंटर म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे अंदाजे 6000 प्रेक्षक बसू शकतील. नमस्कार. शासकीय कला महाविद्यालय याचं प्रवेशद्वार आणि त्याच्या संलग्न असलेली तटबंदी याचं संवर्धन आणि जतन करण्याचा प्रोजेक्ट आपण हाती घेतलेला आहे. या माध्यमातून आपण तिथे एका सिटी सेंटरची निर्मिती करणार आहोत. या सिटी सेंटरमुळं शहरातले जे नवकलाकार आहेत त्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी एक चांगला असं व्यासपीठ उत्पन्न होणार आहे. त्याचप्रमाणे तिथे हेरिटेज वॉक, त्याच्यानंतर जिल्हा प्रशासनाचा असा विचार आहे की या ठिकाणी काही प्रसंगी आर्मी, पोलीस यांचे बँड प्ले करणं, या सगळ्याच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये जे पर्यटक येतात, हे पर्यटनाचं शहर आहे, याला ऐतिहासिक वारसा आहे, असे हे पर्यटक शहरामध्ये जास्त काळ रिटेन झाले पाहिजेत, थांबले पाहिजेत. त्यामुळं या शहराच्या व्यापार उद्योगाला मदत होईल. मी माननीय पालकमंत्री महोदय सुभाषजी देसाई यांचा खूप आभारी आहे की त्यांनी या प्रकल्प मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. धन्यवाद.